डोक्यावर बारीक केस, पिळदार मिशी आणि निर्भीड चाल ही ओळख कोणाची असेल तर ती गब्बरची. गब्बर म्हणजेच भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवन. वीरेंद्र सेहवागनंतर धडाकेबाज सलामीवीराची गादी कोणी चालवली असेल तर ती शिखर धवननेच. तर 38 वर्षीय शिखर धवन याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे अशी घोषणा केली आहे. शिखर धवनच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल पाहूया या व्हिडिओमधून. शिखर धवनने भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले ऑस्ट्रेलियासमोर आणि हा सामना मोहाली ग्राउंडवर खेळवला गेला होता. धवनने भारतासाठी 34 टेस्ट मॅचमध्ये 40च्या सरासरीने 2315 रन्स केले आहेत. धवनने टेस्टमध्ये डेब्यू मॅचमध्ये शतक केलं होतं आणि हा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे. शिखर धवनने भारतासाठी ओडीआयमध्ये पदार्पण केले तेही ऑस्ट्रेलियाच्या समोर 2010 साली. त्याने ओडीआयमध्ये 44च्या सरासरीने 167 मॅचमध्ये 6793 रन्सचा रतीब घातला होता. भारताने 2023 मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवन हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. शिखर धवनने भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले 2011 साली वेस्ट इंडिजच्या विरोधात. T20 क्रिकेटमध्ये शिखरने 68 मॅचमध्ये 1759 रन्स केले आहेत आणि त्याचा करिअर हायेस्ट स्कोर होता 92 रन्स. धवनने IPLमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा 5 संघांसाठी तो खेळला आहे. धवनने भारतासाठी शेवटची टेस्ट मॅच खेळली होती 2018 साली, शेवटची ODI मॅच खेळली होती 2022 साली आणि शेवटची T20 खेळली होती 2021 साली. म्हणजेच धवन गेली 3-4 वर्ष संघाबाहेर ये-जा करत आहे आणि याचेच कारण ठरले युवा फलंदाज शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल. धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी IPL बाबत तो काहीही बोललेला नाही. या IPL सीझनमध्ये धवन खेळतो का नाही हे पाहणे उत्सुक्याचे ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.